अरे गणेश नगर मध्ये आलो पण ते रूम काही सापडणच झाली. चल म्या घराच्या बाहेर. जवाची हिंगोलीचे 2 प्लॉट आणि 5 एकर जमीन म्या नावावर करून देशील. तवाची म्या घरी जाय. निघ धुय बाहेर. निघ जाय. कुठे जाय मला काहीच सांगू नको. जाऊन तुला काय करायचंय? तू कोण रे फाटक्या? चल तू निघ. आणि तुला सांगालो तू बी निघा. हा जाय. तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली की आता काढून द्यायला. त्याने घराच्या बाहेर काढलं, तू घराच्या बाहेर काढलं. मी जाऊ कुठं बाळा? माझ्या नावचं एवढं ठेवलं ते तुम्ही घ्यायला करून जाणार कुठे मी? जाय मला सांगू नको. जाय मला. अरे तुला ठोणगे एवढा बनवला नाही एवढा लगे. तुला नोकरीला लावलं, तुझ्यासाठी जीवाचं रान केलं त्यानं. एवढा बंगला बांधून दिला तुझ्यासाठी जमीन ठेवली सांभाळून. हा या पाताचं त्या पाताला निंदन खुरपण केलं, हाडाचं पाणी केलं आणि तिला असे उपकार फेडायला लागा तिचे. ठीक आहे आजपासून तुझी आई नसेल ती माझी आई आहे आजपासून. अरे नालायका, आई म्हणजे लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्यांचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई वडिलाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सोबत असतो. आपल्याला कठीण प्रसंगातही लढायला शिकवते. तू त्या आईला घराच्या बाहेर काढायला का रे? चल आई माझ्यासोबत आमच्या बाबळीला गावी. यावर्षी सुवर्ण महोत्सव महायात्रा आहे आमच्या दरी आईची. चल रे सरक इकडे. चल चल माझ्या घरी चल. तर हे बघ, हे 5 एकर मध्ये एवढा मंडप पडायला. या 5 एकर मध्ये 2 एकर तर नुसती गाड्या पार्किंगला लावायसाठीच जागा केलेली आहे. चल आता आपल्या घरी जाऊ. आपल्या